गावोगावी जाऊन जीव घेणे खेळ करणाऱ्या डोमारांच्या नशिबी पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक यातना कराव्या लागतात। बेलगाव कुरे येथे निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील यादगार नावाच्या सर्कसने बेलगावकरांची मने जिंकली। गावोगावी जात घोड्यांवर आपला संसार घेऊन येणारे विविध प्रकारचे खेळ करून दाखवणारे कणखर गुलाबराव सय्यद यांच्या सर्कसची बद्दल लोकांना उत्सुकता आहे। त्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी यात्रेमध्ये आमंत्रित केले जाते। परंपरागत हेच काम करणारे हे कुटुंब शासनाच्या अनेक योजनांपासून मात्र वंचित आहेत। त्यांना 2 मुले आणि 1 कन्या आहे। शिक्षणाचा कुठलाही गंध त्यांना नाही। माझी 65 वर्षाची वय बरे का। खेळता खेळता मी म्हातारा झाले, माझे मुलंच आहेत बरे का। हे कामाला माझं काय पसंत नाही आलं बरे का। लहान छोटे विद्यार्थी बसले बरे का। वर्षावर राम राम झाले पाहिजे। राम राम काय जादू नका म्हणतात नाही का हाताला की नाही। हा खाली बराबर हा दुखाचं काम झालेचं काम बरे का। हे काय केलं तुम्ही? हे बराबर नमस्कार करून आलो। हा नमस्कार केला का नाही? माझा काय पसंत नाही आला बरे का। माझा काय ध्यानात नाही आला बरे का। तुम्हाला भारी गाव दाखवतो। परंतु पोटासाठी त्यांना हे काम करावे लागते। त्यांचे वडील ज्येष्ठ नागरिक असून सुद्धा कलाकारांसाठी दिली जाणारी पेन्शन त्यांना मिळत नाही। शासनाने आणि कलावंतांचा कायभार घेणाऱ्या संघटनांनी गुलाबराव सय्यद यांचा विचार करावा अशी मागणी नागरिकांमधून झाली। लक्ष्मण सोनवणे, बेलगाव कुरे, दिशा न्यूज।